श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय। लीळा नंबर 17। भट्टोबास न नाथोबाची शीत निवृत्ती। भट्टोबास व नाथोबा भिक्षा करून आले। सर्वज्ञांना झोळ्या दाखवल्या। मग गंगा नदीवर जेवायला गेले। ते जेवण केले आणि थंडी भरली। थरथरत आले। थंडी फारच भरली जी असे म्हणत म्हणत दात कटकटायला लागले। सर्वज्ञ म्हणाले, हे काय हो, आतापर्यंत थंडीच। घ्या यांचे कपडे आणि पाठवा पलीकडे। दोघांचे पांघरायचे कपडे घेऊन त्यांना पलीकडे पाठवले। थोडा वेळ झाला आणि अंगाची आग होऊ लागली। मग ओरडायला लागले, आग होते जी। थोडा वेळ झाला मग सर्वज्ञांनी यावो म्हणून बोलवले। ते आले, दंडोते घातले, श्रीचरणा लागले व म्हणाले, जी थंडी गेली पण आग व्हायला लागली जी। मग सर्वज्ञांनी पाण्यात पोहायला सांगितले, त्यामुळे बाहेरचा त्रास मिटला परंतु आतला त्रास राहिला। मग सर्वज्ञांनी घागरीतले पाणी प्यायला सांगितले, मग तो दाही मिटला। सर्वज्ञ म्हणाले, ऐसे आचनपण कीजे की गा। परंतु ती आग भट्टोबासांना आयुष्यभर होती। थंडीचे दिवसातच एकाच वस्त्रावर असायचे। उन्हाळ्यात सर्व अंगाला चंदन लावायचे, चंदनाने पाय चोळायचे। श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय।